नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेवर. माझा प्रश्न बघा, राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षावर केलेली टीका योग्य आहे का? तुम्ही उत्तर पाठवू शकता SMS च्या माध्यमातून. पण राज ठाकरे आज बरसले म्हणजे आश्चर्यकारकरित्या ते नरेंद्र मोदींवर बरसले. परवापर्यंत नरेंद्र मोदींची स्तुती करत होते. आज म्हणाले मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आप बाबत ते असं म्हणाले, आपची महाराष्ट्रात गरज नाही, आम्ही बाप आहोत. या दोन्ही गोष्टींवर त्यांनी जी टीका केली ती काय कारणाने केली, त्याचं विश्लेषण काय आहे? आम आदमी पक्ष हा महाराष्ट्रात नगण्य आहे का मनसेवरच तो परिणाम करणार आहे? आणि मोदींवर टीका करण्याचं कारण काय? या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माझ्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पत्रकार रविकिरण देशमुख, माझ्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, माझ्या सोबत आहेत आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ सदस्य सुभाष वारे, आणि माझ्या सोबत नाशिकहून येत आहेत मनसेचे आमदार नितीन सरदेसाई सुद्धा. आज या चर्चेची सुरुवात मी करणार आहे. राज ठाकरे काय म्हणाले हे तुम्हाला ऐकून. पहिल्यांदा ऐका राज ठाकरे नरेंद्र मोदींविषयी काय म्हणाले. आता मला नरेंद्र मोदींबद्दल फक्त एकच गोष्ट वाटते, ती मी स्पष्टपणे सांगणं मला असं वाटतं आवश्यक आहे. त्या माणसाबद्दल मला त्यांच्या कामाबद्दल, गुजरातमध्ये केलेल्या कामाबद्दल मला आदर आहे आणि चांगली गोष्ट वाटते. जे मी तेव्हाही बोललो होतो, मी आजही बोलतो, याच्यामध्ये काही वेगळं वाटण्यासारखं कारण नाही. पण ज्या दिवशी त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं भारतीय जनता पक्षाने, मला असं वाटते की त्या दिवशी नरेंद्र मोदींनी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. उद्या असं आजही चित्र असंच दिसतंय की घार उडते आकाशी, चित्र तिचे पिल्लापाशी. पंतप्रधान हा देशाचा असावा, पंतप्रधान हा राज्याचा असू नये. त्याच्यासाठी सर्व राज्य ही समान असली पाहिजे. तो विचार मला असं वाटतं नरेंद्र मोदींनी करावा. कारण जर महाराष्ट्रामध्ये येऊन जर समजा, मुंबईमध्ये येऊन जर समजा तुम्ही गुजराती समाजाबद्दल बोलणार असाल, मुंबईमध्ये येऊन जर समजा तुम्ही वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याबद्दल बोलणार असाल, तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल पण बोला ना. सो मला असं वाटतं की देश पातळीवरती एकदा त्यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्यांना जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रत्येक राज्याचा विचार हा करणं आवश्यक आहे. एका राज्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही. राज ठाकरे काय म्हणाले मोदींबद्दल हे आपण बघितलं. या पहिल्या सेगमेंटला मी मोदींविषयी चर्चा करणार आहे. सुरुवात करतोय माधव भांडारी यांच्यापासून. माधव भांडारी, पहिल्यांदा मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्हाला बरं नाही आहे, ताप आला आहे, तरीसुद्धा तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. महत्त्वाची चर्चा आहे. मला सांगा, राज ठाकरेंनी अचानक जी मोदींवर टीका केली याचं काय कारण तुम्हाला वाटतं? भाजपची काय भूमिका आहे? एकतर अशा तऱ्हेची टीका त्यांनी केली याचं आम्हाला काही फारसं आश्चर्य वाटत नाही. कारण आता निवडणुका जवळ यायला लागल्यात. निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाला आपापली जागा तयार करण्याची गरज वाटते आणि त्यानुसार त्या पक्षाचे नेते एक भूमिका घेतात. आणि आत्ताचं एक वास्तव असं आहे की नरेंद्र मोदींवर टीका केल्याशिवाय कुठल्याच पक्षाच्या नेत्याला बातमीचे मूल्य मिळत नाही. आणि राज ठाकरे यांना तर बातमीचं मूल्य काय असतं आणि ते कसं मिळवायचं ह्याची इतकी जाण अत्यंत आहे. त्यामुळे त्याच प्रयत्नातून त्यांनी मोदींवर आजची टीका केली. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या टीकेकडे काही फारशा गंभीरपणे बघत नाही. गंभीरपणेच बघत नाही आहेत माधव भंडारी या टीकेकडे. भाई जगताप, तुमचं काय म्हणणं आहे? अचानक राज ठाकरे मोदींच्या विरुद्ध बोलायला लागले, काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की निखिलजी, जे राज ठाकरे बोलले ते अनेक वेळेला तुमच्या या वाहिनीतून, अनेक मीडियातून आम्ही बोललो, परंतु त्याला काही एवढी प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं राज ठाकरेंना जास्त प्रसिद्धी मिळते? नाही, म्हणजे राज ठाकरेंनी बोलावं आणि नंतर त्याचा कॉग्निझन्स घ्यावा किंवा त्याची दखल घ्यावी अशी स्थिती आहे. पण राज ठाकरे जे बोलले ते खरं बोलले. म्हणजे आम्ही हेच बोलत होतो की तुम्ही जेव्हा देशाच्या राजकारणामध्ये हे करता, तो देश हा केंद्रीभूत असला पाहिजे आणि देशाच्या समस्या असतील, देशाचे सगळ्या गोष्टी, कारण तुमच्याकडे जेव्हा
तुम्ही पंतप्रधानांच्या स्पर्धेत आहात आणि प्रतिनिधी म्हणून वावरता त्या पक्षाचे किंवा घटकाचे, एनडीए मोठा घटक आहे. त्यामुळे आम्ही असंच म्हणत होतो. त्यामुळे त्यांनी जे काय बोलले त्याच्यामध्ये काही चुकीचं असं नाही, पण राज ठाकरे हुशार आहेत. त्यांचा एक तुम्ही जर पद्धत बघितली, गेली 1.5-2 महिने राज ठाकरे कुठंच शांत होते. आता ते उसळले. आता त्यांनी त्यांचा तो नेहमीच्या पद्धतीचा गुगली टाकलेला आहे आणि त्यांना चांगला माहिती आहे हा गुगली टिकणार आहे, ह्या गुगलीवर चर्चा होणार आहे आणि ह्या गुगलीवर चर्चा होऊन पर्यायाने लक्ष जे आहे ते राज ठाकरेंकडे जाणार आहे. पण त्यांचे जे मुद्दे आहेत, जे मी सुद्धा इथून मागच्याच यातला एपिसोडमध्ये होतो मी पण म्हणालो की त्यांनी मग देशाच्या राजकारणामध्ये देशासारखं वागावं, राज्याचं हे करू नये. मोदींनी इथून सुद्धा आपले अनेक नेते एनडीएच्या काळामध्ये सुद्धा प्रमोद महाजन असतील, स्वर्गीय प्रमोद महाजन असतील किंवा शिवसेनेचेही काही नेते जे गेले ते देशाच्या राजकारणामध्ये तिथे मंत्री झाले, त्यांनी त्या पद्धतीने वागले असा माझा हे समज आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं. ह्याचं प्रमुख पद घेत असताना इथे महाराष्ट्रामध्ये येऊन, मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राचं अगदी हे करायचं चुकीच्या पद्धतीने. म्हणजे 1 नंबर 2 नंबर हे नंबर काय त्यांनीच ठरवायचे का? जे आहे ते सगळं चित्र डोळ्यासमोर आहे. याच्या मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे पट्टे तुम्हाला? अगदी आम्ही ह्याच्या अगोदर बोललो होतो. काँग्रेसची आधी भूमिका आहे, म्हणजे आता काँग्रेस आणि राज ठाकरेंची भूमिका एक झालेली आहे. नाही, उलट काँग्रेसची भूमिका काँग्रेस आधी आणि राज ठाकरे, काँग्रेसच्या पाठी राज ठाकरे आले. म्हणून मी म्हटलं राज ठाकरेंचा गुगली जर यांना जो वाचता आला नाही किंवा इफ दे कांट रीड द गुगली ऑफ राज ठाकरे देन दे आर टू बी ब्लेम, नॉट मी, लेट मी टेल यू. त्यामुळे त्यांची गुगली ही त्यांनी रीड करायला हवी. भाजपनी वाचायला पाहिजे. पण काय गुगली आहे समजवा तर लोकांना. नाही, समजवायचं कशाला, अगदी साधं आहे ना. कसं आहे की त्यांच्या आपसातल्या त्यांची ती महायुती असू द्यात किंवा त्यांचे एकमेकाचे मधुर संबंध असू द्यात, ह्या सगळ्या काही गोष्टी काही आता काही या गुलदस्त्यात नाहीत, त्या ओपन झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आणि राज ठाकरेंना त्यांचा पक्ष म्हणून येणाऱ्या निवडणुका ज्या जवळपास आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्या काहीतरी भूमिका ही घ्यावीच लागणार. महायुतीला तोंड द्यायचं असेल तर भूमिका घ्यावी लागणार म्हणून त्यांनी मोदींवर टीका केलेली आहे. मी येतो तुमच्याकडे रवी किरण देशमुख, पण मला माधव भंडारी हे तुम्हाला विचारायचं आहे. भाई म्हणतायत की मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे गुजरातचा, ही भूमिका काँग्रेसने आधीच घेतली होती, आता राज ठाकरे घेत आहेत. या प्रश्नाचं तुम्ही काय उत्तर द्याल? काही नाही, भाईनीच सांगितलंय काँग्रेसची भाषा राज ठाकरे बोलतात आणि काँग्रेस जे बोलत होते ते कोणी ऐकत नव्हतं म्हणून राज ठाकरे बोलतायत. आता ठीक आहे, आमची काही त्याला हरकत नाही. पण मला जगताप भाईंना सुद्धा आणि राज ठाकरेंनी जी टीका केली ती ऐकताना एक मला नवल असं वाटलं की हे दोघेही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तसं गृहीत धरून बोलतायत. अजून निवडणुका झाल्या, स्वप्न साकार होणार काही झालेलं नाही. आता फक्त प्रचाराची मोहीम सुरू झाली. जेव्हा प्रचाराच्या मोहिमेतून निकाल लागतील, त्यांचं पंतप्रधान पदावरती येतील, तेव्हा ते सगळ्या राज्यांना सारखं वागवतात की नाही हा प्रश्न उपस्थित होईल. तोपर्यंत कसं होईल? आणि आतापर्यंत देशभरामध्ये त्यांनी जी वेगवेगळी भाषणं केली त्या प्रत्येक भाषणामध्ये त्या राज्यातले महत्वाचे मुद्दे त्यांनी काढले, अधोरेखित केले. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरचे मुद्दे अधोरेखित केले. म्हणजे अगदी पीडीपीच्या मेहबूबा मुफ्तीला सुद्धा हे म्हणावं लागलं की काश्मीरच्या लोकांना आता मोदींकडून आशा वाटते. या पद्धतीने त्यांनी भूमिका मांडली, प्रत्येक राज्यात मांडली त्यांनी. त्यामुळे कुठल्याही राज्याच्या मुद्द्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय किंवा त्याची जाण आपल्याला नाही असं दाखवलं असं मला काही वाटत नाही. पण ठीक आहे, म्हणून मी म्हटलं की टीकाकार हे टीका करणार. माधव भंडारी, तुम्हाला असं वाटतंय की राज ठाकरे काँग्रेसचीच भाषा बोलतायत? नाही, भाई म्हणाले ना. नाही, मी नाही म्हणालो. असं निखिलजींना म्हणायचं आहे. नाही, मला म्हणायचं नाही. काँग्रेस हीच भाषा आधी वापरत होतं. मी हे म्हणालो, हे वाक्य मी याच्या अगोदर बोललो होतो. मी स्वतःच बोललो होतो या इथेच तुमच्या इथे. आणि तेव्हा मी हे सांगितलं होतं की त्यांना देशाचं राजकारण करत असताना त्याने देश म्हणून पाहायला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मी ह्याच तुमच्याच वाहिनीवर राज ठाकरे सांगतायत. पण राज ठाकरे राज ठाकरेंची भेट झाली होती का? राज ठाकरेंचं भाई जगतापचं वाक्य राज ठाकरेंना म्हणण्याची काही आवश्यकता नाही. त्याचं कारण असं, त्यांनी सुद्धा एका छोट्या काळामध्ये छोट्याशा पिरियडमध्ये त्यांनी सुद्धा त्यांचं राजकीय
वर्चस्व या महाराष्ट्रापुरतं तरी त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कुणाची भाषा बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. फक्त आमच्या मित्रांना सांगू इच्छितो, भंडारी साहेबांना, की आम्ही काय समजतोय ते आपण बाजूला ठेवू. देशाचं जे आपण म्हणत आहात, ह्या देशाचा इतिहास आणि भूगोल याचा सुद्धा त्यांनी जे केलेली वक्तव्य, मी त्याचा आज तो विषय नसल्यामुळे मी बोलणार नाही. त्यामुळे देशाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना स्वतःला तरी कॉन्फिडन्स आहे का? तुम्ही आम्ही जे म्हणतोय ते सोडा. तो कॉन्फिडन्स असता तर ते असं म्हणालेच नसते की नाही नाही गुजरातींच्या ह्याच्यावर त्याच्यावर असं ते बोलले नसते. मग ते देशाचंच बोलले असते. आत्तापर्यंत जे पंतप्रधान, अगदी देवेगौडा पंतप्रधान म्हणजे स्वप्नात नव्हतं झाले, पण त्याच्यानंतर त्यांनी कधी भाषा याची केली नाही. आणि म्हणून आणि पाय उतार झाल्यावर सुद्धा ते मग पंतप्रधानासारखे आजही बोलतात. म्हणून मला ते सांगायचं आहे की देशाचं नेतृत्व करत असताना देशाची भाषा असावी, कारण ती सर्व जाती धर्मांना, सर्व भाषांना एकत्रित घेऊन एक भारत देश अशा दृष्टीने ती असावी, असं आमचं म्हणणं आहे. एक भाई आपल्याला लक्षात असेल की नरेंद्र मोदी त्या राज्यामध्ये भाषणाची सुरुवात करताना स्थानिक भाषेत करतात. मुंबईच्या सभेत तर पहिली 5 मिनिटं ते मराठीत बोलले. नाही 5 वाक्य आणि स्वच्छ मराठीत बोलले. 5 वाक्य स्वच्छ मराठीत. नाही 5 मिनिटं बोलले. आपण रेकॉर्डिंग बोलून दाखवतो का? मी तुम्ही त्यांची वाक्य मी बोलवून दाखवतो पाहिलं तर. मी सीडी पाठवतो आपल्याला. ठीक आहे. ह्या दोन्ही तुमच्या दोघांमध्ये हा मतभेदाचा मुद्दा आहे. आपण मनसेकडे पण जाणार आहोत. नितीन सरदेसाई आपल्याकडे येणार आहेत, पण अजून ते आलेले नाहीत. कदाचित भाई जगताप तुम्ही आज जात असल्यामुळे त्यांना याची लवकर गरज वाटली नसावी. काँग्रेसचे प्रवक्ते आमचं समर्थन करू शकतात असं आज मनसेला वाटलं असावं, म्हणून नितीन सरदेसाई वेळेवर कदाचित आलेले नसतील. पण मला रविकिरण देशमुख तुम्हाला विचारायचं आहे, कसं बघताय तुम्ही याकडे? कारण राज ठाकरे आजपर्यंत मोदींच्या विरोधात कधीही बोललेले नव्हते. आज अचानक उठून त्यांनी मोदींवर नाशिकमध्ये जाऊन टीका केली. कारण काय? एक थोडासा आपण इतिहास बघूया. ऑगस्ट 2011 मध्ये राज ठाकरे अहमदाबादला गेले होते, गांधीनगरला गेले होते आणि त्यांनी गुजरातचा दौरा केला होता. तो मनसे आणि मोदी यांच्या जवळ येण्याचा एक कळसाध्याय म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं होतं आणि त्यांचे अतिशय संबंध चांगले होते. गुजरातची वारेमाप स्तुती राज ठाकरे यांनी केली होती आणि नंतरच्या काळात हे संबंध अधिकाधिक दृढ होत आहेत की काय. आणि आता लोकसभेला जवळपास 4 जागांवर समझोता होतोय. आघाडी घोषित न होता 4 ठिकाणी मनसेच्या विरोधात उमेदवार उभे न करता समझोता होतो की इथपर्यंत वातावरण आलं होतं. परंतु गेल्या काही दिवसातल्या घडामोडी आपण बारकाईने पाहणं आवश्यक आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अहमदाबादला गेले होते आणि अशी एक चर्चा कानावर आली वरिष्ठ वर्तुळातून की एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, राजकारणामध्ये रक्ताचं नातं हे एक फार वेगळा प्रकार आहे. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काय कुणाच्या सांगण्यावरून वेगळे झालेले नाही आहेत. त्यांच्यामध्ये 2 भावांमध्ये जेव्हा मृत्युष्ट आलं तेव्हा ते वेगळे झाले, तर ते एकत्र येतील तेव्हा ते दोघांमध्ये समझोता झाल्यावरच एकत्र येतील. मला नाही वाटत बाहेरच्या कुठल्या माणसांमुळे ते एकत्र येतील म्हणून, कारण रक्ताचा नाता हा फार वेगळा प्रकार आहे. तर उद्धव ठाकरे अहमदाबादला जाऊन आले त्यानंतरच काही लोकांच्या मनात अशी शंकेची पाल चुकचुकली होती आणि असं म्हणतात की घरातल्या भांडणामध्ये आपण कितपत लक्ष घालायचं असा एक मतप्रवाह भाजपमध्ये सुरू झाला होता. आणि भाजपला संपूर्ण अपेक्षा होती की मनसे आपल्यासोबत येईल आणि मोदीजी हे सगळं घडवून आणतील. पण एका टप्प्यावर त्यांच्या लक्षात आलं की एका कुटुंबातला हा वाद आहे आणि कुटुंबातल्या वादामध्ये जगातली कुठलीच व्यक्ती मध्यस्थी करू शकत नाही. तेव्हा मला वाटतं भाजपच्या नेत्यांनी वारंवार असं सांगून दाखवलं होतं की आमच्या किमान 43 का 63 जागा ह्या मनसेच्या प्रभावामुळे आम्ही गमावलेल्या आहेत मागच्या विधानसभेच्या. तेच आता ते सगळं बदललं आणि मला असं वाटतं की जेव्हा यांची महायुती होणार, मध्यंतरी वक्तव्य आली शिवसेनेकडून की आता आमची झाली युती, आता आम्ही आता सक्षम आहोत, तेव्हा असं कळून चुकलं की बहुतेक मनसेला आता दरवाजे बंद झालेले आहेत. आणि मला वाटतं राज ठाकरे स्वतंत्रपणे आपली मार्गक्रमण करण्याच्या विचारात आहेत आणि एका टप्प्यावर त्यांनी आता हा बाण सोडलेला आहे की मोदींनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्याबद्दल बरोबर मुख्यमंत्रीपद सोडायला हवं होतं. एकच वाक्य ॲड करतो, राजकारणामध्ये जेव्हा 2 वेगवेगळे पक्ष किंवा 2 नेते जवळ येतात, कटाक्षाने एकमेकाबद्दल कटुता टाळली जाते. काही वाक्य असं उच्चारलं जात नाही की ज्यामुळे विनाकारण गैरसमज निर्माण होतील. परंतु राज ठाकरे यांनी इतक्या दिवसांच्या त्यांच्या चांगल्या संबंधामध्ये एक वाक्य असं फेकून असं दाखवून दिलेलं आहे की निश्चित काहीतरी गडबड आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांची भूमिका आता स्पष्ट करून एकला चलोरेचा मार्ग आता बहुतेक प्रशस्त केलेला आहे. माधव भंडारी काय म्हणाले रविकिरण देशमुख तुम्ही ऐकलेलं आहे. महायुतीत येण्याची शक्यता संपल्यामुळे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींविरुद्ध वक्तव्य केलंय असं वाटतंय का तुम्हाला?
काही एका मर्यादेपर्यंत ती शक्यता असू शकते. जे काही मोदी आणि राज ठाकरे यांचे मधुर संबंध, भाजप आणि मनसे जवळ येण्याच्या चर्चा, ह्या सगळ्या ज्या होत्या त्या एका अर्थाने एकतर्फी होत्या. मोदींनी कधीच अशा पद्धतीचं वक्तव्य कुठेच केलेलं नाही, खाजगीमध्ये सुद्धा नाही आणि जाहीरपणे सुद्धा नाही. एक भूमिका भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संदर्भात अत्यंत कटाक्षाने कायम ठेवलेली आहे की देशाच्या राजकारणामध्ये अकाली दल आणि शिवसेना हे दोन भाजपचे सगळ्यात जवळचे, म्हणजे अगदी वेगळी भाषा वापरायची तर सख्खे मित्र आहेत, की सगळ्या अडीअडचणींमधून, सगळ्या कठीण प्रसंगांमधून, अडचणीच्या काळांमधून गेली 25 वर्ष हे पक्ष आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबरचे संबंध हा विषय वेगळा आहे. बाकी जे कोणी येतील ते त्यांच्यानंतर येतील आणि ही भूमिका आम्ही फार सातत्याने कायम ठेवलेली आहे. याच्यामध्ये कुठेही आमच्या कुठल्याही नेत्याकडून तुम्हाला वेगळं वक्तव्य ऐकायला मिळणार नाही, मिळालं नसेल. आता त्याच्यानंतर मनसेने युती द्यायचं नाही ही त्यांची भूमिका त्यांनी वेळोवेळी सांगितली की आम्हाला नाही यायचं. आम्हाला म्हणजे मध्ये तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा महाराष्ट्रासाठी एका मोठ्या व्यापक युतीची भाषा व्यक्त केली होती आणि प्रयत्न करायची भूमिका घेतली होती, महाराष्ट्र डेमोक्रेटिक फ्रंट MDA, त्यावेळेला तर राज ठाकरेंनी अतिशय कडक शब्दामध्ये देवेंद्रजींना फटकावलं होतं की तुम्ही तुमचं काम करा, तुम्हाला काय करायचंय वगैरे वगैरे. त्यामुळे त्यांची भूमिका गेल्या काही महिन्यांमध्ये ते स्पष्ट करतायत की त्यांना युतीमध्ये त्यांच्या इच्छेने यायचं नाहीये. आम्ही दार बंद केले तसं आम्ही कशाला म्हणू? आता त्यांच्या काय अडचणीत आम्हाला माहिती नाही आणि त्यामध्ये जायची आम्हाला गरज नाही. आम्ही आमच्या पद्धतीचं युतीचं राजकारण सुरू केलेलं आहे, त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे आणि याच्यामध्ये जे आमच्या बरोबर येतील ते आमचे मित्र आहेत, जे आमच्या बरोबर येणार नाहीत ते निवडणुकीमधले स्पर्धक आहेत. अगदी माधव भंडारे, तुम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपल्यासोबत नितीन सरदेसाई सुद्धा आहेत, मनसेचे आमदार. नितीन सरदेसाई, आतापर्यंत अशी चर्चा झालेली आहे, एक तर महायुतीत जाण्याची शक्यता मावळल्यामुळे राज ठाकरे अशी विधानं करतायत मोदींबद्दल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसने, हे भाई जगताप असं म्हणतायत की काँग्रेसने असंच विधान केलं होतं काही दिवसांपूर्वी की मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे, आणि आज राज ठाकरे काँग्रेसची सरी ओढतायत. काय म्हणाल तुम्ही? दुरुस्त करतो हे असं तुम्ही सन्माननीय निखिल वागळे म्हणतात आहेत नाही, हो, तुम्ही हे विधान केलं होतं की नाही? हे विधान परत एकदा सांगतो. काय होतं, ही मंडळी फार हुशार आहे, बुद्धिवान आहे. तुम्ही काँग्रेसने हे विधान केलं होतं की नाही बाई? बुद्धिवाद बाई मला सांगा, काँग्रेसने हे विधान केलं होतं की नाही? मी स्वतः केलं होतं याच तुमच्या चॅनलवर, की ज्या वेळेला यांचं मोदींचं जेव्हा चर्चा चालली होती तेव्हा मीच विधान केलं होतं की त्यांनी आज राज ठाकरे तेच विधान करतायत असं तुम्ही म्हणताय. तुम्ही नाही का म्हणालात की मी आधी राज ठाकरेंचे विधान केलं होतं? असं काय करता बाई? हो हो, पण मी असं आहे की तुम्ही जी ओढलं म्हणताय हे तुमचं वाक्य, माझं नाही. यालाच मराठीत ओढणं म्हणतात. असं काय करता? माझी बुद्धी. बरं ठीक आहे, नितीन सरदेसाईंकडून आपण उत्तर घेऊया. नितीन सरदेसाई, असं आपण म्हणूया की भाई जगताप किंवा काँग्रेसने आधी हे विधान केलं होतं, आज राज ठाकरे तेच करतायत असं त्यांचंही म्हणणं आहे, ते ओढतायत असा अर्थ काढू शकतो याच्यातून आपण. तुम्ही काय उत्तर द्याल? मला भाई जगताप काय म्हणाले त्यावेळेला मी त्यांचा इंटरव्ह्यू किंवा ते चर्चा जी काही झाली होती मी त्यावेळेला पाहिली नव्हती. आजही या चर्चेमध्ये मी आत्ताच सहभागी झालेलो आहे, त्यामुळे यापूर्वी गेली 10 मिनिटं काय चर्चा झाली याची मला नीट कल्पना नाही आहे. तरी पण आज राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली ती आमच्या पक्षाची स्वतंत्र भूमिका होती. आमचा पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्याला जनमानसामध्ये गेल्या काही वर्षामध्ये अतिशय चांगलं स्थान मिळालेलं आहे आणि आमची भूमिका आज आम्ही स्पष्ट केली. राजसाहेबांनी सांगताना असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मोदी हे जर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भाजप त्यांना प्रोजेक्ट करत असेल तर त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, कारण त्याच्यामधून सातत्याने त्यांच्या वक्तव्यामधून असं प्रतीत होत आहे की ते गुजरातबद्दलच सातत्याने बोलत असतात. तर त्यांनी जर पंतप्रधानाची स्वप्न ते पाहत असतील तर त्यांनी सातत्याने देशापुढे देशाचे पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून यावं. त्यामुळे तेवढंच त्यांनी आता वक्तव्य केलं की त्यांनी देशापुढे देशाचे पंतप्रधान म्हणून यावं आणि फक्त गुजरातबद्दल वक्तव्य करू नये. घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी हे म्हणत असताना त्यांना हेच दाखवायचं होतं की त्यांनी मोदींनी आता देशाबद्दल जास्त चर्चा करावी, न की गुजरातबद्दल सातत्याने बोलावं, एवढंच त्यांना सांगायचं होतं. पण नितीन सरदेसाई, आजच हे विधान करण्याचं कारण काय? आजपर्यंत राज ठाकरे मोदींची स्तुती करत होते, दौऱ्यावरही जाऊन आले. आज अचानक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मोदींवर टीका केलेली आहे, कारण काय याचं?
नाही नाही निखिलजी, तुम्ही ज्याला टीका म्हणताय, तुम्ही पूर्ण जर वक्तव्य त्यांचं ऐकलं असेल तर त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं की मोदींचा मी प्रशंसक होतो, त्यांनी केलेल्या कामाची, त्यांच्या गोष्टींची त्यांनी कौतुक केलं की त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. पण जर ते राज्याचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर त्यांनी फक्त गुजरात बद्दल सीमित न राहता त्यांनी संपूर्ण देशाचा विचार करावा. त्याचबरोबर एक उदाहरण म्हणून राजसाहेबांनी अजून 3 गोष्टी सांगितल्या ज्याचा इथे उल्लेख मगाचपासून कुठेही झालेला नसावा असं मला वाटतं. त्यांनी म्हटलं जशा पद्धतीने सचिन तेंडुलकर असेल, अमिताभ बच्चन असतील किंवा लता मंगेशकर असतील यांना कुठल्याही एका राज्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून एखाद्या चौकटीमध्ये करण्यापेक्षा ही देशाची माणसं आहेत, त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने वागावं. त्याच पद्धतीने त्यांनी मोदींना आज आवाहन केलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये टीका मला तरी कुठे दिसली नाही. त्यांनी मोदींना त्यांच्या मनात जे होतं ती एक सूचना केलेली आहे. त्याचं मोदींनी काय करायचं किंवा काय करू नये हे भाजपने आणि मोदींनी ठरवायचं आहे. पण सरदेसाई, त्यांनी राजीनामध्ये असं म्हटलं मोदींना की गुजरातचं मुख्यमंत्रीपद सोडा, जर पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हायचं असेल तर. ही टीका नाही का म्हणायची? अर्थात अहो, तुम्हाला जर का देशापुढे यायचं असेल तर तुम्ही त्याचा राजीनामा द्यावा आणि त्या पद्धतीने संपूर्ण देशभर फिरावं हे त्यांना प्रतीत करायचं आहे. कारण आज एकंदरीत मोदींकडे ज्या वेळेला बघितलं जातं, मला पूर्ण करू द्या, मोदींकडे जेव्हा बघितलं जातं तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री अधिक वाटतात आणि देशाचे पंतप्रधान म्हणून त्या पद्धतीने जात नाहीये. हा त्यांना मुद्दा म्हणायचा होता आणि म्हणून त्यांनी सांगितलं की राजीनामा द्या, लोकांच्या पुढे जा. त्याच्यामध्ये खरं तर त्यांना मग सांगता येईल की मी पंतप्रधानांचा उमेदवार आहे, ते आज दिसत नाहीये, प्रतिध्वनित होत नाहीये. माधव भंडारी, तुम्ही उत्तर द्या. नाही, याची चर्चा आपण सुरुवातीला केली. मगाशी एक रवी किरणच्या बोलण्यात मुद्दा येईल असं मला वाटलं होतं. त्यांनी वेळ सांगितली बरोबर 2011ची, की ज्या वेळेला राज ठाकरेंनी त्यांच्या सहकाऱ्यांसह गुजरातचा दौरा केला आणि मोदींनी केलेल्या विकास कामाची महाराष्ट्रात येऊन मुंबईत येऊन प्रशंसा केली. पण त्याला सुद्धा एक मुहूर्त होता, वेळ होती, वेळ साधलेली होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर होत्या आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये गुजराती मतं मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो उद्योग त्यावेळेला केला. त्याचं गणित जमलं नाही आणि आता निवडणुका जवळ आल्या, ह्या निवडणुकांमध्ये त्याच पद्धतीने जाऊन जमणार नाहीये. एक तर युतीबरोबर जावं लागेल किंवा आघाडीबरोबर जावं लागेल. त्यातला मार्ग कुठला शोधायचा हे ते शोधतायत. आणि आता आपण ऐकलं की भाईंचं जरी म्हणणं असलं री ओढली, री नाही ओढलेली, योगायोग मानू आपण, पण योगायोगाने काँग्रेसचीच भाषा ते बोलतायत. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. नितीन सरदेसाई, आणखी एक पुढचा आरोप झालेला आहे की गेल्या वेळेला तुम्ही दौऱ्यावर गेलात, गुजरातच्या राज ठाकरे दौऱ्यावर गेले तेव्हा गुजराती मतं तुम्हाला पाहिजे होती, ती मिळाली नाहीत. त्यामुळे आता राज ठाकरेंनी आपली बाजू बदलली आहे आणि पुन्हा माधव भंडारी म्हणतायत की काँग्रेसचीच भाषा ते बोलतायत. हे सूचक नाहीये का? मला असं सांगायचंय की सातत्याने गेली काही वर्ष आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बोलत आलेलो आहोत. त्याच्या विरोधात आमची असंख्य वेळा आंदोलनं झालेली आहेत. त्यामुळे पहिलं प्रथम हा जो त्यांचा आरोप जो ते करायचा प्रयत्न करतायत किंवा काहीतरी सूचक विधानं करतायत हे अजिबात चुकीची गोष्ट आहे. अशा पद्धतीचं कुठलंही नाहीये. आमचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यामुळे आम्हाला आमच्या भूमिका मांडण्याची ही पूर्णपणे मुभा असणं या लोकशाहीमध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि जी आम्ही मांडलेली आहे. त्यामुळे कुठंतरी आमची भूमिका त्यांना पटणारी नसली की लगेच काँग्रेस दार्जिने, हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. मग ज्या वेळेला आज दिल्लीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपची गोष्ट झाल्यानंतर त्यावेळेला कोणीही जर स्वतःचा स्वतंत्र मार्ग चोखाळत असेल तर तो काँग्रेसच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या बरोबर हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये आज एक प्रचंड सर्व प्रस्थापित पक्षांविरुद्ध एक प्रचंड वातावरण आहे आणि ज्याच्याबद्दल तोच लोकांचा आवाज वेळोवेळी लोकांच्या त्या समस्या मनसेने मांडल्यामुळे गेल्या 7 वर्षामध्ये मनसेला प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग ती लोकसभेची असेल लाखाहून अधिक मतं आमच्या उमेदवारांना मिळाली, विधानसभेची असेल तर पहिल्या फटक्यामध्ये 13 आमचे आमदार निवडून आले आणि सर्व महानगरपालिकेच्या ज्या 2 निवडणुका आम्ही केल्या त्याच्यामध्ये 4-4 पटीने आमच्या मतामध्ये वाढ झाली. त्यामुळे आम्हाला अशा कुठल्याही पक्षाच्या बरोबर नाही, आमची स्वतंत्र भूमिका आहे आणि ते लोकांना पटतेय आणि यापुढेही पटेल. अगदी आम्ही कुठल्याही पक्षाच्या बरोबर किंवा त्या काँग्रेस दार्जिने असण्याचा आरोप हा संपूर्णपणे चुकीचा आहे. अगदी ते म्हणतात आम्ही काँग्रेस दार्जिने नाही आहोत. पण मला सांगा रवी किरण देशमुख, राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात मनसेची आणि राज ठाकरेंची कोंडी झाली आहे का? ते आता महायुतीबरोबर पण नाही आहेत, म्हणजे मोदी इफेक्टचाही त्यांना फायदा होणार नाही या लोकसभा निवडणुकीत आणि आपच्या इफेक्टचाही फायदा होणार नाहीत. अशा परिस्थितीत मनसेला जी मतं मिळाली होती गेल्या निवडणुकीत ती कायम राहतील असं तुम्हाला वाटतं का?
त्यांना यावेळी संघर्ष जास्त करावा लागेल. मागच्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की त्यांच्या उमेदवारांनी 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतली. त्यामुळे फायदा कोणाचा झाला आपण पाहतोच आहोत. मुंबईमध्ये 5 जागा काँग्रेसच्या आल्या, 1 जागा NCPची आली. आता या निवडणुकीमध्ये सर्वात मोठं आव्हान जे राहील ते एक म्हणजे मोदी यांची प्रतिमा. दुसरी गोष्ट राहील ती आपचा जो आता एक शिरकाव झालेला राजकीय क्षितिजावर आणि त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे ते पाहता गेली काही दिवस महाराष्ट्रामध्ये किंवा पर्टिक्युलरली जे विरोधी पक्षाची स्पेस जी महाराष्ट्रामध्ये आहे ती कोण भरून काढतंय आणि कोण प्रामाणिकपणे काम करतंय याचा लेखाजोखा आता लवकरच मांडला जाईल. तर त्यामध्ये मनसेला पूर्वी इतकं अगदी सॉफ्ट हे राहील म्हणजे फील्ड राहील आणि त्याच्यावरती अगदी उत्तम बॅटिंग करू शकतील अशी परिस्थिती मला तर वाटत नाही. याच्यामध्ये त्यांना संघर्षच करावा लागेल असं दिसतंय. मला असं वाटतं कठीण परिस्थिती आहे यावेळेला. कठीण तुम्हाला असं वाटतं आप हा पक्ष जो आहे तो काँग्रेसची मतं खाईल, काही लोक म्हणतात भाजपची पण मतं खाईल, पण सगळ्यात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात तिसरी शक्ती जी होती मनसे तिची मतं हा पक्ष खाऊ शकतो. याचं कारण मी आपल्याला सांगतो की आपची निर्मिती आणि आपची वाढ जी आहे ती अँटी एस्टॅब्लिशमेंटवर आहे. अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे दिल्ली हे देशाचं महत्त्वाचं सेंटर आहे. तिथं जी झाली त्याच्यामध्ये राजकारणाविषयी नकारात्मक भावना असणारा एक वर्ग गेला. शिवाय ज्याला ह्या सरकारबद्दल नाराजी होती आणि नको वाटत होतं सरकार त्याच्या विरोधात गेला. शिवाय त्यांनी जात मग विरोधी पक्ष म्हणून ज्याचा दावा होता त्या भाजपचीही मतं खाल्ली आणि भाजपलाही त्यांनी मागे विरोधी पक्षात बसवलेला आहे. तीच परिस्थिती आज मुंबईसारख्या महानगरात मला वाटतं की जी देशामधली जी महत्त्वाची महानगर आहेत शहर आहेत तिथे हा एक वर्ग जो आहे जो आपण नेहमी म्हणतो की राजकारणाविषयी अतिशय नकारात्मक भावना असलेला वर्ग आहे जो मतदानाला जात नाही, सुट्टी काढून बाहेरगावी निघून जातो. मला वाटतं हा वर्ग नेमका जो एका पर्यायाच्या शोधात होता तो पर्याय भरून काढण्यासाठी हा आप जेवढी मेहनत घेईल तेवढं नुकसान इतर. आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जो आपचा सर्वे आलाय त्यामध्ये आपची लोकप्रियता वाढते सगळ्या देशामध्ये असं दिसतंय. मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे आणि नंतर ब्रेक नंतर यावर चर्चा सुरू करायची आहे. मनसेची गाडी चुकली आहे का? म्हणजे महाराष्ट्रात तिसऱ्या शक्तीची जागा होती ती मनसे भरून काढू शकत होतं. 5 वर्षात त्यांच्याकडून हे झालं नाही. त्यांच्या 13 आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही. जिथून नगरसेवक निवडून आले त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. अशा परिस्थितीत त्यांना ज्या मध्यम वर्गाने सुशिक्षित वर्गाने मतं दिली होती तो आता आपकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची गाडी चुकली आहे का? राज ठाकरेंची गाडी चुकली असं म्हणायला जागा आहे. याचं कारण मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये एका समर्थ अशा आणखी एका विरोधी पक्षाची गरज आहे असं अधोरेखित झालं होतं आणि राज ठाकरे यांच्या सभांना महाराष्ट्रामध्ये जो एक प्रचंड असा प्रतिसाद मिळत होता. एक तरुण पिढी जी आहे ती राज ठाकरेंच्या मागे अक्षरशः म्हणजे त्यांच्या प्रभावित झाली होती त्यांच्या भाषणाने आणि एक वातावरण निर्मिती होत होती. तेवढ्यात माहीत नाही आपण मागे एकदा चर्चा केली होती तेव्हा मी सांगितलं होतं की राजकीय पक्ष हा एकचालुकानुवर्तीत फार काळ राहू शकत नाही. तुम्ही जोपर्यंत जिल्हा आणि तालुका पातळीवर तुमचं संघटन मजबूत करू शकत नाही, तुम्ही स्थानिक पातळीवरच्या तुमच्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत कार्यक्रम देत नाही तोपर्यंत तो पक्ष लोकांच्या मनावर ठसठशीत अशी कामगिरी करू शकत नाही. नेमकं इथे काय झालं की राज ठाकरे तरुण पिढीला प्रभावित करताना दिसले, राज्यभरात फिरताना दिसले, परंतु मध्ये एक ब्रेक घेतात, ते शांत बसतात आणि कधीतरी एक विधान करतात. कोणताच कार्यक्रम दिला नाही असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की तो कार्यक्रम त्यांनी जिल्हा पातळीवर सगळ्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता. तिथली डिस्ट्रिक्ट युनिट्स जी आहेत त्यांची ही थोडीशी शांत दिसत आहेत. उद्या लोकांना जेव्हा एक पर्याय म्हणून ते उमेदवार देतील की माझ्या उमेदवाराला मतं द्या तेव्हा तो उमेदवाराकडे बघायचं का राज ठाकरेंच्या भाषणाकडे बघायचं, हा संभ्रमावस्था त्यांच्या मनामध्ये मतदारांमध्ये निर्माण होऊ शकते की आम्हाला माहीत नसलेला कॅन्डिडेट आहे, हा काय करत होता गेली 4 वर्ष आम्हाला कळलं नाही, पण नेता म्हणतोय की मतं द्या, मग द्यायची की नाही, हा संभ्रम निर्माण होऊ शकतो. तर ते करताना मनसेनी मला असं वाटतं की एक विरोधी पक्ष म्हणून समर्थ पर्याय म्हणून निर्माण करून स्वतंत्ररित्या पुढे येण्यापेक्षा शांत राहणं पसंत केलं. का? त्यांचं त्यांना माहिती, ती त्यांच्या पक्षाची स्ट्रॅटेजी असेल, आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. परंतु आज असं झालंय की आता राजकारण झपाट्याने बदललंय महाराष्ट्रामधलं. आता काय झालं की भाजपा थोडासा आपल्याला असं वाटत होता की विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय की काय, तेवढ्यात त्यांना मोदींचं बळ मिळालं, तो आक्रमक झाला. शिवसेना तर आहेच, शिवसेनेची आपली ठराविक अशी मतं आहेत ती कुठंच जात नाहीत त्यांची, ती त्यांना कमिटेड वोटर्स आहेत, ती त्यांना येऊन मिळालेली आहे, त्यामुळे तो आक्रमक झाला. त्यांच्यामध्ये आरपीआय स्वाभिमानी आलं. स्वाभिमानीनं काय केलंय पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात आपण पाहतोच आहोत, त्यामुळे तो त्यांची बाजू थोडीशी मजबूत झाली. आता राहिला मनसेनी शांत भूमिका घेतल्यामुळे आता येत्या 4-6 महिन्यात ते किती आक्रमक होतात आणि त्याचा किती मतदानावर प्रभाव पडतो त्यांच्या कसोटीचा क्षण आहे, एवढं आपण म्हणजे ही निवडणूक मनसेच्या कसोटीची असणार आहे. मी एक ब्रेक घेतो आणि मी नंतर नितीन सरदेसाईंकडे जाणार आहे ब्रेक नंतर आणि त्यांना उत्तर द्यायला सांगणार आहे. पण ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि आपवर केलेली टीका योग्य आहे का? होय म्हणतात 64% लोकांना ही टीका पटलेली आहे.
आपण ब्रेकनंतर चर्चेला पुन्हा सुरुवात करूया. थेट जातोय नितीन सरदेसाई यांच्याकडे. नितीन सरदेसाई, तुम्ही रविकरण देशमुख यांचं सविस्तर विश्लेषण ऐकलंय. कदाचित मनसेची गाडी चुकली असेल असं म्हणायला जागा आहे असं ते म्हणतायत. तुमची मतं आम आदमी पक्ष खाऊ शकतो, पण तुम्ही म्हणतायत आम आदमी पक्षाला काय जागा नाही, आम्हीच बाप आहोत. काय उत्तर द्याल? सर्वप्रथम आमची गाडी चुकली असं मला अजिबात वाटत नाही. हा त्यांचा मुद्दा मला अजिबात पटलेला नाही. मला थोडंसं एक गेल्या 7 वर्षाच्या आकडेवारीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो मी. 2006 साली आमच्या पक्षाची स्थापना झाली. पक्ष इन्फंट किंवा अत्यंत बाल्यावस्थेत असताना 10 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या 2007 सालच्या निवडणुका लागल्या. त्या निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये आमचे 7, नाशिकमध्ये 8, पुण्यामध्ये 8, नाशिकमध्ये 12, नागपूरमध्ये 3, ठाण्यामध्ये 3 इतके नगरसेवक निवडून आले. एका सेकंदासाठी हे जरी खरं धरलं की पहिल्या वेळेला आम्हाला मिळालेली मतं नकारात्मक होती, खरं तर हे सत्य नाहीये. आमच्या पक्षाचं स्वतःचं स्थान आहे, त्याचा स्वतःचा एक मतदार आहे. हे जरी एका सेकंदासाठी खरं मानलं तरी त्याच्यानंतर आलेल्या 2009 मधल्या लोकसभा निवडणुकामध्ये आमच्या 11 उमेदवारांना लाखाच्या वर मतं मिळाली. 2 ठिकाणी आम्ही 2 लाख मताला पोहोचलो. 2009 मध्येच झालेल्या दुसऱ्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या आमचे 13 आमदार पहिल्या फटक्यामध्ये निवडून आले. त्याच्यानंतर 2012 मध्ये जी काही निवडणूक झाली महानगरपालिकेची, त्याच्यामधला फरक बघा. ज्या ठिकाणी मुंबईत 7 आले होते त्या ठिकाणी आमचे 28 निवडून आले. पुण्यामध्ये 8 आले, तिकडे 29 आले. नाशिकमध्ये 12 आले होते, तिकडे 40 आले. आणि इतक्या पटीमध्ये आमचे 4-4 पटीने आमचे उमेदवार जास्त निवडून आले असताना ते नकारात्मक वोट आहे हे म्हणणं सर्वप्रथम चुकीचं आहे. आमचा स्वतंत्र मतदार हा महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. तो मनसेच्या भूमिकेशी समरस झालेला आहे. त्याला मनसेची आणि राजसाहेबांची भूमिका ही पटते आणि म्हणून तो आम्हाला वोट करत असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे ते नकारात्मक वोट आहे हे जे त्यांचं वाक्य आहे ते मी अतिशय खोडून काढतो. ते अत्यंत चुकीचं वाक्य आहे. असं ते नाही आहे. मनसेचा स्वतंत्र मतदार आहे आणि तो आजही मनसेबरोबर जसाच्या तसा आहे. त्याला आमच्या भूमिका पटतात आणि म्हणून तो आमच्या बरोबर आहे. आता राहिला प्रश्न तुम्ही जे म्हणलात की गाडी चुकली, गाडी अजिबात चुकलेली नाही. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्हाला किती मतं मिळतात आणि आमचे किती मोठ्या प्रमाणावर जो आमचा आतापर्यंतचा आलेख चढता राहिलेला आहे तो याच्या येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तसाच राहील असा मला विश्वास वाटतो. आणि लवकरच घोडा मैदान जवळ आहे. सगळ्यांना जे काय मला म्हणायचे ते दिसेलच पुढच्या काही दिवसांमध्ये. ठीक आहे. आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे सुभाष वारे आहेत. सुभाष वारे, तिसऱ्या शक्तीची जागा होती, मनसे भरून काढेल असा काही लोकांना विश्वास होता. त्यांनी मतं दिली गेल्या निवडणुकीत मनसेला, पण मनसेची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे हा नवीन मतदार तुमच्या पक्षाकडे वळेल असं तुम्हाला वाटतंय का? काय सांगाल? एक मिनिट. हा, नितीन सरदेसाई काय म्हणणं आहे तुमचं? हा, 1 मिनिट. सुभाष वारे 1 मिनिट. सरदेसाई बोला, काय म्हणणं आहे तुमचं? मला तुम्ही मनसेची कामगिरी जर माझ्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे. मनसेची कामगिरी समाधानकारक नसती तर गेल्या 5 वर्षामध्ये 4-4 पटीने आमची सगळीकडे जे मतदान वाढलेलं आहे आणि उमेदवार निवडून आलेले आहेत ते निवडून आले नसते. बरोबर आहे. त्यामुळे बरोबर आहे नितीन सरदेसाई. 4 पटीने कोणाचं वाढत नसतं, इतकी ग्रोथ बरोबर आहे नितीन सरदेसाई. झाली आहे याचा अर्थ लोक आमच्या कामगिरीशी समाधान त्यांना झालेलं आहे आणि म्हणूनच हे वाढलेलं आहे. त्यामुळे हा आरोप सुद्धा तद्दन चुकीचा आरोप आहे. बरोबर आहे नितीन सरदेसाई. आपण येऊया त्याच्याकडे. तुमच्या 13 आमदारांची कामगिरी काय आहे? तुमचे नगरसेवक कल्याण डोंबिवलीत काय करतात? नाशिकचं रूप तुम्ही पालटलत का गेल्या 2 वर्षात? या सर्व गोष्टींकडे आपण येऊया. पण आधी सुभाष वारे काय म्हणणं आहे तुमचं मनसेच्या कामगिरीकडे? राज ठाकरे म्हणतायत आपची गरज नाही, मनसेच बाप आहे. निखिलजी, मी बोलतो. मला एक छोटी गोष्ट सांगायची आहे की पुण्यात राहण्याचे अनेक फायदे असतात, परंतु IBN लोकमतच्या पुण्याच्या स्टुडिओत बसण्याचे मात्र काही फायदे नसतात. बऱ्याच वेळेला दुर्लक्षच होतं त्याच्याकडे. एनिवे, मी मुद्द्यावर येतो. सुभाष वारे, पुणेकरांना योग्य वेळी एंट्री द्यायची अशी आमची पद्धत आहे. की धन्यवाद. राज ठाकरे असं म्हणाले की आम्हीच बाप आहोत. खरे, महाराष्ट्रामध्ये अनेक बाप माणसं आहेत. वडिलांच्या कर्तृत्वावर अलगद राजकारणात उतरलेली अनेक बाप माणसं आहेत. तशी काकाच्या पुण्याईवर मोठी झालेली पण बरीच बाप माणसं आहेत. आणि अशा सगळ्या बाप माणसांचा महाराष्ट्रातल्या जनतेनं पूर्ण अनुभव घेऊन सुद्धा आता महाराष्ट्रातल्या जनतेला हे लक्षात आलंय की देशाच्या राजकारणात जसे नवीन वारे वाहत आहेत तसे महाराष्ट्राच्या राजकारणातही नवीन वारे वाहत आहेत. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली जनता आता नवीन आपली माणसं शोधते आणि हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. भरभरून मतं मनसेला मिळाली. काय केलं मनसेने? महाराष्ट्रातली जनता आज प्रत्येक टोल नाक्यावरती जी टोलधाड आहे त्यांनी त्रस्त आहे.
मनसेनं भूमिका घेतली, जनतेला असं वाटलं की आपली टोलमधून सुटका होईल, काय कुठं चक्र फिरली कुणास ठाऊक, सगळं थांबलं आणि महाराष्ट्रातली जनता टोलचा सगळी टोळधाडीपासून त्रस्त आहेच आहे. साखर कारखान्यांचे आणि माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशावर मोठे झालेले शिक्षण सम्राट महाराष्ट्रात आहेत. एक आंदोलन झालं की महाराष्ट्रातल्या गरीब मुलींना इथं प्रवेश मिळावा, 4-5 कॉलेजेसच्या काचा फुटल्या, काय कुठं कळ फिरली कुणास ठाऊक, त्या सगळ्या शिक्षण सम्राटांच्या दारात सुद्धा महाराष्ट्रातल्या बहुजन मुलींना आज प्रवेश नाहीये. ट्रॅक्टर जीन्स घालून ट्रॅक्टर चालवणाऱ्या शेतकऱ्याचं स्वप्न महाराष्ट्राला दाखवलं गेलं होतं, पण तो ब्लूप्रिंट येणार होता तो कुठं छपायला गेलाय महाराष्ट्रातली जनता शोधते. प्रत्यक्षात इथले शेतकरी आत्महत्या करत होते. मराठवाड्यातला कोरडवाहू शेतकरी अजूनही तिथल्या पाऊस पाण्याच्या लहरीपणाबरोबर फिरतोय. मनसेनं कधी भूमिका घेतल्याचं मला दिसलं नाही. या महाराष्ट्रातल्या जनतेचे रेशन व्यवस्थेपासून ते शिक्षण पेन्शनपर्यंतच्या अनेक प्रश्नावरती मनसेनं कधी काही भूमिका घेतली आहे का? आता मी थोडं मला बोलायला संधी मिळाली नाही म्हणून मागे जातो. हे जे टायमिंग आहे राज ठाकरेंचं, हे टायमिंग नीट लक्षात घ्या की नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर अनेक वर्ष आहेत, पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर होणे अनेक दिवस झाले, इतके दिवस बोलले नाहीत आणि आज बोलले. महायुतीमध्ये आता नव्या भिडूची गरज नाही हा मेसेज गेल्याबरोबर बोलले, पण बोलताना सुद्धा किती तांत्रिक बोलले. नरेंद्र मोदींच्या बद्दल राजकीय भाष्य करायला अनेक मुद्दे, त्यांची एकाधिकारशाही प्रवृत्ती आहे, त्यांचं द्वेष आणि हिंसेवर आधारलेलं राजकारण आहे, गुजरातच्या विकासाचे पोकळ दावे आहेत, पण या सगळ्या बाबतीत राज ठाकरे बोलू शकत नाहीत कारण इथं ते सगळे स्वतःच अडचणीत आहेत. आणि मुद्दा काय काढला तर पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा. अरे ते मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, पंतप्रधान म्हणून फक्त जाहीर झालेत, पंतप्रधान झालेले नाहीत आणि आता होण्याची शक्यताही दिसत नाही नव्या वातावरणात. काय गरज आहे त्यांनी पंतप्रधान इकडचा राजीनामा देण्याची? ते गुजरातमध्येच राहणार आहेत, त्यांना करू दे ना तिथं काम. अनेक प्रकारचं राजकीय भाष्य करण्याची शक्यता नरेंद्र मोदींच्या बद्दल असून सुद्धा एक लक्षात घ्यावं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कुठल्या तरी पुण्याईवर मोठी होऊन आणि द्वेष आणि हिंसेच्या आधारावरती पक्ष वाढवून आणि चटपटीत भाषणं करून राजकारणात प्रसिद्धी मिळवण्याचे दिवस गेले. दिल्लीनं अस्मितेचं राजकारण न करता शोषित समाजाला राजकारणाबरोबर जोडून घेण्याचं उदाहरण दाखवून दिलंय. इथून पुढे रोखठोक विकासाची भाषा जे करतील आणि सर्व भारतीयांना सामावून घेण्याची भाषा करतील त्यांनाच राजकारणामध्ये येता येईल. आम आदमी पार्टीची गरज आहे की नाही जनता ठरवेल. सुभाष वारे, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. सुभाष वारे, निखिलजी एक मिनिट, निखिलजी एक मिनिट प्लीज एक मिनिट पूर्ण करा. महाराष्ट्राच्या सगळ्या ग्रामीण भागात सुद्धा भरभरून सदस्यत्वाचा प्रतिसाद जो मिळतो आहे हा प्रतिसाद सगळ्यांनाच घाबरून सोडणार आहे. त्याच्यामुळे या पद्धतीची भाषा होते. मला स्वतःला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये अनेकांना बदलावं लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही बदलावं लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीची भाषा वापरून राजकारणामध्ये यश मिळणार नाही हे नक्की आहे. नितीन सरदेसाई, उत्तर द्या. नाही, ते जे म्हणतात की राजकारणामध्ये यश मिळणार नाही, पण आम्ही तर यश मिळवून दाखवलेलं आहे. मी तुम्हाला म्हणूनच मगाशी सांगताना गेल्या 7 वर्षाचा जो लेखाजोखा दिला त्याच्यामध्ये सातत्याने जनता आमच्या बरोबर आलेली आहे आणि त्याची संख्या वाढते. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की तो मिळणार हे येणारी निवडणूक दाखवून देईल, त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं तुम्हाला यश मिळेल, पण रविकरण महाराष्ट्राला आपची गरज आहे की नाही हेही जनतेला कळू द्या ना. ठीक आहे, आता आप आणि मनसेमध्ये स्पर्धा होणार आहे असं दिसतंय. एक इंटरेस्टिंग स्पर्धा होईल. नितीन सरदेसाई म्हणतात त्यांना यश मिळेल, तुम्ही म्हणताय मिळणार नाही. पण मी भाई आणि माधव भंडारींकडे येतो, पण त्याआधी मला तुम्हाला थोडक्यात विचारायचं आहे की हे म्हणतात की आमच्या आमदारांनी कामगिरी केली आहे, नगरसेवकांनी कामगिरी केली आहे. भाई आणि माधव भंडारी, तुम्हाला वाटतं का मनसेची कामगिरी समाधानकारक आहे? नाही, मला असं वाटतं की त्यांनी वारेने जे काही मूलभूत प्रश्न विचारलेत ते व्हॅलिड आहेत, त्याला उत्तरच नाही मिळाली, त्याला व्हॅलिडच आहेत, म्हणजे नाकारता येणार नाही. आणि असं आहे की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर नितीन सरदेसाई फार छान बोलतात आहेत, हे बरोबर आहे, ती आकडेवारी त्यांची बरोबर आहे. परंतु ती आकडेवारी सांगत असताना त्यांनी काही आकडेवारी अगदी ज्याला म्हणतो ना लीलया चुकवले. कारण त्याच्यानंतर झालेली जी काही तात्काळ झालेली जी काही इलेक्शन होते त्याच्यात त्यांना यश मिळालेलं नाही. मग ते वांजळेंचं असेल किंवा हर्षवर्धनचं असेल वगैरे वगैरे, तिकडे काय त्यांना हर्षवर्धन सुद्धा त्यांना जेव्हा सोडून गेले
म्हणजे 13 हे आता त्यांचे राहिलेलेच नाहीत. 11 आहेत. म्हणजेच त्याच्यातनंच हे दर्शवतात की आहे तेच टिकलेले नाही. तुमचं असं म्हणणं त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. कामगिरी समाधानकारक नाहीच आहे. आणि ज्याचा आपणही उल्लेख केला, आता मी नाशिक जिल्ह्याचा मी प्रभारी असल्या कारणाने मला आता फार जवळून तिथली कामगिरी पाहायला मिळते. गेली 6 महिने मी नाशिकमध्ये फिरतोय. नाशिकमध्ये 3 आमदार हो, आणि 3 आमदार आणि शिवाय महानगरपालिका तिकडे आहे. आणि तिथे घेतलेला जो याचा जो ठराव होता, तिथला जो डीपी प्लॅनचा, तो आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलो नाही आणि तो आम्ही डीपी प्लॅन कॅन्सल करून घेतला मुख्यमंत्र्यांना सांगून. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. तरी सुद्धा एक गोष्ट ते नम्रपणे सांगावीशी वाटेल, एक आपल्याला कोणालाही गोष्ट नाकारता येणार नाही की देशाच्या लोकशाहीचा बाज हा बदलतो आहे. आणि प्रत्येकाला, म्हणजे आम्ही 129 वर्षाचे आहोत, भाजप हे मेन प्रवाहातले 2 पक्ष जरी असले तरी भ्रष्टाचार हा मुद्दा कुठच्या एका व्यक्तीकडे, एका पक्षाकडे बोट दाखवून तो निपटारा होणार नाही त्याचा. तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना याच्या विरोधामध्ये कमर कसावी लागेल आणि आपल्याला लोकांना जबाब द्यावा लागेल आणि आपल्याला आपण सगळ्यांना सुधारावं लागेल असं तुम्हाला वाटतं? सगळ्यांना, भाजप, काँग्रेस, सगळ्यांना. मी एक ब्रेक घेतो. आपला अजून काही आता 2 महिने झाले तशी संधी नाही मिळाली भ्रष्टाचार करण्याची. ते जेव्हा 5-7 वर्ष काढतील तेव्हा कळेल आपचं काय खरंच त्याचा कस लागेल. पण मी पुन्हा ब्रेक घेणार आहे. मला याच मुद्द्याकडे यायचं आहे की राज ठाकरे यांच्या भाषणाच्या जोरावर, राज ठाकरे यांच्या टोल्या प्रतिटोल्याच्या जोरावर मनसेला पुढे जाता येईल का आपचा जो शिरकाव आहे तो सगळ्यांनाच त्रासदायक ठरणार आहे. मी ब्रेक नंतर येतो तुमच्याकडे, पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी आपवर केलेली टीका योग्य आहे का? होय म्हणतात अजूनही 64% लोक राज ठाकरेंची टीका या लोकांना योग्य वाटते. मी थेट जातोय माधव भंडारींकडे. माधव भंडारी, राज ठाकरे आक्रमक झालेत, मोदींवर टीका करतायत, आपवर टीका करतायत, पण आता जे नितीन सरदेसाई दावे करतायत की आमची मतं वाढली आहेत आणि आमचं काम समाधानकारक आहे, पटतंय का तुम्हाला? नाही, ठीक आहे, त्यांनी तो दावा करणं हे स्वाभाविक आहे. त्यांच्या पक्षाच्या बाजूने त्यांना तो दावा करावा लागेल. मला आता त्या दाव्यापेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर आणायचा आहे की आत्ता मनसेसमोर, मनसेच्या नेतृत्वासमोर एक शृंगापत्ती आहे, डायलेमा आहे की नेमकं कुठल्या बाजूने जायचं. आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जर त्यांनी आदर्शवर टीका केली असती, सिंचन घोटाळ्याबद्दल बोलले असते, पंतप्रधानांच्या कोळसा घोटाळ्याबद्दल बोलले असते, तर हे झालं असतं की हे भाजप सेना युतीची भाषा बोलतायत. आणि मग भाजप सेना युतीचीच भाषा बोलायची असेल तर वेगळी चूल ठेवायची कशाला? आणि मग अनुयायांमध्ये गोंधळ होतो, अनुयायांची गडबड होते, अनुयायी मूळ जागेकडे परत जायचा विचार करायला लागतात. म्हणून त्यांना ही भाषा बोलायची नाही. मग आपली जागा मिळवायची कशी? तर मग मोदींवर टीका करा, पण मोदींवरती केलेली टीका सुद्धा तांत्रिक आहे, सावधपणे केलेली आहे, मागे फिरायला जागा ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि कुठलाही राजकीय नेता हा प्रयत्न करणार. पण एक वास्तव आपल्याला महाराष्ट्रामधल्या जनतेला समजून चुकलेलं आहे की गेल्या काही वर्षात मनसेचं राजकारण हे स्वतःची ताकद वाढवण्यासाठी जेवढं आहे तेवढंच काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी आहे. आणि आजच्या विधानातून सुद्धा ते स्पष्ट झालेलं आहे. आणि दुसरा एक मुद्दा मला इथे आत्ता स्पष्ट करू द्या, मी कदाचित पुढे आपली परवानगी घेऊन थांबायचं म्हणतोय की आपण जी आप बाप वगैरे चर्चा करतो ना, लोकशाहीमध्ये कोणी आई नाही, कोणी बाप नाही. जे काही सगळं आहे ते मायबाप जनता आहे. ती मायबाप जनता जे करेल ते खरं आहे. अगदी तुमचं म्हणजे तुम्ही राज ठाकरेंनी स्वतःला बाप म्हटलं, नवाब मलिकनी राष्ट्रवादीला आई म्हटलं, तुम्ही बरोबर म्हणताय की जनताच मायबाप आहे. पण नितीन सरदेसाई मूळ मुद्दा जो होता त्याला बगल मिळाली आहे. आत्ता जे माधव भंडारी म्हणतात त्यालाही उत्तर द्या. पुन्हा पुन्हा येत आहे की तुम्ही काँग्रेसचा फायदा करून दिलेला आहे इतके दिवस आणि आता सुद्धा मोदींबरोबर तुम्ही जात नाहीत, म्हणजे एनडीए बरोबर जात नाही आहात, आपसारखा पक्ष आलाय, त्यामुळे तुमच्यावर तोच आरोप होतोय. दुसरं म्हणजे मगाशी सुभाष वारे जे म्हणाले तुम्ही एवढ्या वर्षात जी आंदोलनं केली इतक्या 4-5 वर्षात ती आंदोलनं शेवटपर्यंत नेली नाही, हाही आरोप जुनाच आहे. काय सांगाल, कशाच्या आधारे तुम्ही म्हणताय ही कामगिरी समाधानकारक आहे? नाही, मुळामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. यापैकी आपण टोल या याच्यावरती आंदोलनावरती आपण बोलू.
पूर्वी ज्या वेळेला अशा पद्धतीची आंदोलनं होत असत किंवा त्यावेळेला एखाद्या गोष्टींची स्टॅटिस्टिक्स किंवा त्याचे पुरावे दिले जात असत त्यावेळेला तेव्हाचं सरकार संवेदनशील असायचं. तेव्हाचे मंत्री महोदय हे संवेदनशील असायचे की अशा पद्धतीच्या गोष्टी नजरेसमोर आणल्यानंतर जे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेले मंत्री असतील किंवा त्याच्यामध्ये चुकीचं काम भ्रष्ट काम केलेले जे लोक असतील त्यांना बाजूला करणं किंवा त्यांना शासन करणं हे पूर्वी होत असे. गेल्या काही वर्षांमध्ये शासन इतकं असंवेदनशील झालेलं आहे की तुम्ही काहीही जरी दिलं तरी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलंच जात नाही. मग एकमेव पर्याय उरतो की कोर्टाकडे जायचं. आज तुम्ही बघाल तर कुठलेही आरोप किती संसदेमध्ये झाले, भ्रष्टाचाराची प्रचंड प्रकरणं आली, अनेकांनी अनेक त्याचे पुरावे दिल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती कारवाई होत नाही. आणि हो, कारवाई होते ती केव्हा होते? ज्या वेळेला कोर्टाकडून तशा पद्धतीने तेच कागदपत्र घेऊन जेव्हा तुम्ही शासनाकडे जाण्याच्या ऐवजी कोर्ट दरबारी जाता आणि कोर्टाकडून जेव्हा आदेश येतात तेव्हा ती कारवाई व्हायला सुरुवात होते. म्हणजे शासन कुठल्याही प्रकारे करत नाही. आम्ही हा प्रयत्न शासनाकडे करून झाला आणि मग आमच्याकडे एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे कोर्टाकडे जाण्याचा. आता कोर्टाकडे आम्ही त्या विषयामध्ये गेलेलो आहोत. त्याचा निर्णय ज्यावेळेला येईल तेव्हा तुम्हाला कळेल. त्यामुळे हा जो मुळात त्यांनी आरोप केला तो अत्यंत चुकीचा आहे. कुठलंही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. शासन त्याची दखल घेत नाही म्हटल्यानंतर आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेलो. त्याचा निर्णय योग्य वेळी येईल आणि ज्यांनी त्याच्यामध्ये भ्रष्ट काम केलेलं त्यांना शासन नक्कीच होईल. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आमचा स्वतंत्र पक्ष आहे, आमची एक स्वतंत्र विचारसरणी आहे, ती आम्ही लोकांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे यांना जे हवंय ते आम्ही जर बोललो नाही तर तात्काळ आम्ही काँग्रेस झाडणे हा आरोप जो केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. आमची स्वतंत्र एक विचारसरणी आहे, ती ना काँग्रेस बरोबर किंवा कोणाही बरोबर जाण्याची नाही. आमची जे आहे ते आम्ही जनतेसमोर मांडत असतो, ते लोकांना पटतायत म्हणून लोक आमच्या बरोबर आहेत. आणि नुसतंच मगाशी जे असं म्हटलं गेलं की शेतकरी किंवा इतर प्रश्न, तुम्हाला मी नुसतं सांगू इच्छितो, मगाशी मी तुम्हाला जी उदाहरणं दिली ती जर शहरी भागामधली असतील तर त्याच्या पुढे जाऊन आत्ताच जळगाव असेल, नांदेड जवळचं लोहा असेल, या सगळ्या ठिकाणी आम्हाला यश मिळतंय. आणि ते गेल्या 7 वर्षामध्ये पक्षाचा जी कामगिरी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी केलेली आहे त्याच्यानंतर मिळतंय. एखाद्याचं यश हिरावून घेण्यासाठी नुसतं असं म्हणणं की त्यांच्या भाषणाला लोक बोलले, 7 वर्ष सातत्याने नाही बोलत हो. बरोबर आहे. पण सरदेसाई कुठेतरी त्या ठिकाणी केलेलं लोक पाहत असतात, इतर ठिकाणी त्याचे अनुकरण करतात आणि म्हणून ती मतं मिळत असतात. त्यामुळे सगळीकडे नुसतं जे मिळालेलं यश आहे ते नुसतं एका दुसऱ्या कोणीतरी बोललं म्हणून ते हिरावून घेतलं जाऊ शकत नाही. जनता सुजाण आहे, ती योग्य वेळी जे करायचं ते करत असते आणि यापुढे ती मनसेच्या पुढे राहील, अधिक मोठ्या संख्येने राहील याची मला खात्री वाटते. बरोबर आहे सरदेसाई. पण एक मुद्दा यातून निघतोय, तुमची जी भाषा आहे की आम्ही भाजपच्या आणि यांच्या पण विरोधात आहोत आणि आम्ही काँग्रेसच्या पण विरोधात आहोत, नेमकी हीच भाषा आज आम आदमी पक्ष वापरतोय. म्हणजे महाराष्ट्रात तुमची खरी लढाई जी आहे, स्पर्धा जी आहे ती आपशीच होणार आहे, हे मान्य आहे का तुम्हाला? आम्ही आमची भूमिका मांड. लक्षात घ्या की आज तुम्ही मगाशी त्यांनी असं सांगतात की अनेक आज प्रत्येक जण आपापली भूमिका मांडत असतो. लोकांना जी स्वीकारायची स्वीकारतील, जी त्यांना स्वीकारायची नाहीये त्यांना ते बाजूला टाकतील. त्यामुळे आमची स्पर्धा कोणाशी नाहीये. आम्ही आमच्या पद्धतीने पुढे चाललेलो आहोत. ज्यांना आमची स्पर्धा वाटते त्यांनी त्याची काळजी करावी. सुभाष वारे, उत्तर द्या. मनसेला तिसरी शक्ती बनू इच्छित होतं, मनसे ही जागा घेईल असं सांगण्यात येत होतं, पण आज तुम्ही आम आदमी पक्ष आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे गोंधळ निर्माण होणार आहेत, काय म्हणाल? नाही, गोंधळ तर निर्माण होतातच आहेत. अनेक जण बदलतानाही दिसत आहेत आणि ते असं म्हणाले की आमची कुणाशी स्पर्धा नाही. खरं म्हणजे आम आदमी पार्टी आपल्या ज्या भूमिका आहेत, महागाईच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात, शासकीय यंत्रणेच्या बेपर्वाईच्या विरोधात आणि एक मस्तवाल अशा राजकीय संस्कृतीच्या विरोधात, ते आम्ही काम करत आहोत. आज विनाकारण राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं एकदम बाप अशी भाषा काढली, जी काढण्याची गरज नव्हती, याचा अर्थ स्पर्धक म्हणून ते समजतायत. आणि मी असं मानतो की हे जे मुद्दे आहेत आमचे, त्या मुद्द्यांच्या विरोधामध्ये आणि शेतकरी आणि असंघटित कष्टकऱ्यांच्या हितासाठी आम आदमी पार्टी काम करणार आहे. आम्ही करतोय, मेंबरशिप वाढवतोय. आता ज्यांना त्याची दहशत वाटते ते विनाकारण शब्द छल करून वाटेल ते आरोप करतायत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की आम्हाला भीती वाटत नाहीये, त्यांना असं वाटतंय की हे स्पर्धक आले आहेत आणि ते खरं आहे. म्हणजे स्पर्धक आलेले आहेत, पण ते केवळ मनसेसाठी नाही, ते अनेकांच्यासाठी आहेत. सर्वांसाठी तुम्ही स्पर्धक आहात असं तुमचं म्हणणं आहे. आम आदमी पार्टी आपली स्पेस बनवणार आहे. नितीन सरदेसाई, तुम्हाला काहीतरी उत्तर द्यायचं आहे? नाही, त्यांनी आता शब्दच्छल म्हटलं आणि त्यांनी मगाशी बोलताना राजसाहेबांच्या अनेक भाषणांचा उल्लेखही केला होता. म्हणजे मी असं समजतो की राजसाहेबांचं भाषण ते नित्यनेमाने ऐकत असावेत. त्यांनी ते किती प्रभावित झालेत मला कल्पना नाही, पण ते भाषण नक्की ऐकतात हे त्याच्यावरून स्पष्ट होतं.
आता मला सांगा की त्यांची भाषणाची शैली ही पहिल्यापासून नर्म विनोद किंवा एका वेगळ्या पद्धतीने विषय मांडण्याची आहे. त्यामुळे आप आणि बाप हे जे त्यांनी म्हटलं त्याच्यामधून त्यांना काहीतरी वेगळं सूचित करायचं होतं की एक जी पोकळी महाराष्ट्रामध्ये होती ती मनसेनी भरून काढलेली आहे, त्यामुळे बाकी इतर कोणाची तिथे आवश्यकता आहे का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आपण त्याच्यामधला जो आप आणि बाप होता ह्याच्यामधला विनोद समजून कृपया घ्यावा, त्यातला ह्युमर त्यांनी कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करावा. काय सुभाष वारे, तुम्हाला विनोद समजत नाही का? नाही, विनोद जरूर समजतो, पण बोलतानाच्या पाठीमागची जी अरेरावी आहे तीही समजते. कारण आता जो मायबाप हा उल्लेख झाला तो SMS मलाही आलेला आहे, परंतु सामाजिक प्रश्नावरती बोलताना या पद्धतीनं संवेदनशीलतेने हे बोलता येतं. विनोद मी आणि बाकी नितीन सरांना मी सांगेल की माझ्या घरी केबल नसल्यामुळं मला काय राज ठाकरेंची भाषणं फारशी ऐकण्याची संधी कधी मिळालेली नाही. मी ते वर्तमानपत्रातूनच फक्त वाचलेलं आहे आणि त्यानं मी प्रभावित होण्याचं कारणच नाही. कारण तुम्ही केजरीवालांचे ऐकता. मुद्दे नसलेल्या भाषणानं माझ्यासारखा तुम्ही केजरीवालांचे ऐकता, तुम्हाला राज ठाकरेंचे ऐकायचं कारण नाही. काम करणारे माणूस नाही. अरविंद केजरीवालांची भाषणं मला ऐकायला मिळत नाहीत निखिल सर, कारण माझ्याकडे केबल नाहीये. पण मुद्दे नसलेल्या भाषणानं माझ्यासारखा कार्यकर्ता कधीच प्रभावी होणार नाही. बरं ठीक आहे, आपला वेळ संपत आलाय. भाई जगताप, मला सांगा, एक इक्वेशन बदलतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. काँग्रेस आणि NDA म्हणजे महायुती, असं काँग्रेस राष्ट्रवादी आणि महायुती असं असताना मनसे तिसरी शक्ती ठरेल असं वाटत असताना आता अचानक हा चौथा प्लेअर आलेला आहे. काय चित्र बघताय तुम्ही? मला असं वाटतं की आपण कन्व्हिनियंटली काही वेळेला बोलतो. म्हणजे माधव भंडारींकडनं हीच अपेक्षा होती की त्यांनी आता म्हणजे नितीन गडकरी आणि ते सगळे राज ठाकरेंच्या मागं लागून त्यांना बरोबर घेण्याचे प्रयत्न करत होते. ते बहुतेक ते विसरलेले दिसतात. देवेंद्र पण गेले होते भेटायला. देवेंद्र पण गेले होते. म्हणजे आता ते द्राक्ष आंबट असं काहीतरी एक म्हण आहे. भाई तुम्ही आज राज ठाकरेंची बाजू घेताय. बाजू नाही कबूल करा. मी वस्तुस्थिती तुम्ही कबूल करा. मी वस्तुस्थिती सांगतोय. आणि राज ठाकरे हे 7 वर्ष राज ठाकरे 7 वर्ष राजकारणात आहेत. आप आता राज्यसभेच्या निवडणुकीत काय झालं? राजकारणामध्ये उतरल्याच्या नंतर आज तो पक्ष तो आमचा मित्र आहे किंवा तो ह्या आहे असं समजण्याचं कारण नाही. जो तो आपली जागा महाराष्ट्रात असेल किंवा देशाच्या राजकारणात असेल तो आपली जागा करण्याचा प्रयत्न करणार. चुकीचं काय नाही. पण मला सांगा, राज ठाकरे महायुतीत न गेल्यामुळे तुम्हाला आनंद झालाय की एक लक्षात घ्या की राज ठाकरे हे आमचे राजकीय स्पर्धकच आहेत. ते कधीही ते आमचे मित्र होऊ शकत. महायुतीत गेले असले तर महायुतीची पूर्णपणे महाराष्ट्रात सत्ता आली असती. हे असं आपण किंवा लोकसभेची जास्त जागा आल्या असत्या. हे खरं आहे की नाही? निखिलजी एकच उदाहरण फक्त मागे नेतो. ज्या वेळेला आतापेक्षा अतिशय भयानक परिस्थिती होती या देशामध्ये आणि सगळ्यांनी म्हणजे इतकं हे केलं होतं, जेव्हा इंदिरा गांधी यांच्यानंतर हरल्यानंतर इमर्जन्सी नंतर म्हणजे संपलंच असा अगदी दी एंड पडदा टाकला होता. त्याच इंदिरा गांधी त्याच काँग्रेसच्या याच्यावर विचारधारेवर बाउन्स बॅक झाल्या. हा इतिहास कृपया विसरू नये कुणी. आणि म्हणून देशामध्ये जर समजा अजून अधिकचे जरी उद्या पक्ष उभे राहिले तर त्याला तुम्ही आम्ही कसं नाकारणार? कारण ती ज्याचा त्याचा अधिकार आहे. मायावतींनी प्रयत्न करून बघितला. आम आदमी पक्ष हा नवा प्लेअर आहे हे तुम्ही मान्य करताय? नाही, आम्ही त्याची दखल घेताय का? नाही, असं आम आदमी पक्षाने जे काही प्रश्न उचललेले आहेत आणि त्याला जो जनतेचा समर्थन मिळतंय आणि ज्याचा उल्लेख भंडारींनी सुद्धा केला की ही मायबाप आहे जनता, त्यांनी केलेला जो काही त्यांच्या पाठबळावर आज जेव्हा ते तिथे दिल्लीमध्ये सत्तेमध्ये आलेले आहेत आणि तो त्यांचा जो काही प्रभाव पडतोय त्याची दखल सगळ्यांना घ्यावीच लागेल. सगळ्यांना घ्यावी लागेल. आणि मला असं वाटतं की आणि हा मीच उल्लेख करत नाही, राहुल गांधींनी सुद्धा हाच उल्लेख केला पहिल्याच दिवशी. अगदी बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला राज ठाकरेंचं हे विधान मान्य नाही? नाही, काय की आम आदमी पक्षाबद्दल ते जे म्हणाले त्याची गरज नाही? नाही, असं आहे की जरी आम्हाला वाटलं त्यांची गरज नाही तरी आम्ही कोण ठरवणार? मायबाप हेच ठरवणारी आहे, जनता ठरवणारी आहे आणि ते दिसेल. आपला वेळ संपलाय. शेवटी रविकिरण देशमुख, तुम्ही काय म्हणाल? नाही, मला एक उदाहरण आपल्याला सांगायचं की राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी पक्ष क्षीण व्हावा, कमकुवत व्हावा आणि आपली ताकद वाढवावी असा प्रत्येक पक्ष प्रयत्न करतो आणि सत्ताधारी पक्ष जास्त प्रयत्न करतो. 2 उदाहरणं देतो आपल्याला. नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मुलाखत दिली होती एका मराठी वृत्तपत्राला आणि त्यात म्हटलं होतं की मनसेने स्वतंत्र अस्तित्व राखणं आवश्यक आहे, नाहीतर ते कमकुवत होतील. म्हणजे किती अनाहूत सल्ला आणि किती काळजी आहे मुख्यमंत्र्यांना. सुचवताय मुख्यमंत्र्यांनी अशी सोय केली आहे का? आणि सरदेसाईंना पटणार नाही. तुम्ही काय सुचवताय? म्हणजे मुख्यमंत्र्यांना किती काळजी आणि आस्था आहे की एक पक्ष महाराष्ट्रामध्ये अस्तित्व राहिलं पाहिजे, तो दुसऱ्यामध्ये सामील झाला तर तो क्षीण होईल यावरून लक्षात. त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गेल्याच आठवडाभरात परत तेच विधान केलेलं आहे की त्यांना जर अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना स्वतंत्र राहावंच लागेल. किती काळजी आहे काँग्रेसला यावरून दिसतं मनसेची, त्यावरून पुढची दिशा स्पष्ट होते. एक बरं आहे की ठीक आहे, आपण ही चर्चा इथेच थांबूया. म्हणजे महाराष्ट्राच्या आगामी त्यांना राजकारणात खूप रंगतदार लढती दिसणार आहेत आणि जिथे 2 प्लेयर होते तिथे 3 प्लेयर झाले, आता 4 प्लेयर झालेले आहेत. 4 खेळाडू हा खेळ खेळणार आहेत. काय नेमकं होतं आज काही सांगता येत नाही, पण राज ठाकरेंनी सुद्धा नवा पवित्रा घेतलाय, त्यामुळे ही लढत इंटरेस्टिंग होणार आहे. आता 3ऱ्या जागेसाठी, 3ऱ्या शक्तीसाठी ही स्पर्धा असणार आहे. मनसे 3री शक्ती ठरते की आम आदमी पक्ष ठरतो हे पाहावं लागेल. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी आपवर केलेली टीका योग्य आहे का? अजूनही 64% लोक म्हणतात होय टीका योग्य आहे. लोकांना वाटते टीका योग्य आहे, पण महाराष्ट्राचं राजकारण मात्र वेगळ्या वळणाने जाणार आहे याविषयी शंका नाही. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.